एकदा दारू पिऊन माझ्या नवऱ्यानं माझा गळा दाबला. माझा जीव जाण्याची वेळ आली होती तेव्हा मी माझा गुडघा त्यांच्या टिंब 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 टिंबवर मारला. मित्र हो, नमस्कार. अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या 2 महिन्यापासून चर्चेत आहेत. बघा, वेगवेगळ्या आरोपानं आता ते पुरते घेरलेले आहेत. खरं तर एव्हाना त्यांचा राजीनामा व्हायलाही हवा होता, पण तसं घडलेलं नाही. अजित पवार, देवेंद्र फडणवीस त्यांचा बचाव करीत आहेत, त्यांना वाचवत आहेत, हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. मंत्री धनंजय मुंडे हे कौटुंबिक प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले आहेत. बघा, आणि आधीच भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारांशी संबंध असल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळं त्यांचं मंत्रिपद तर आधीच धोक्यात आलेलं आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये एक जुनं प्रकरण पुढं आलेलं आहे. त्यामुळं या प्रकरणात त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांनी त्यांच्याबद्दल खळबळजनक माहिती दिली आहे. रोज नवी माहिती त्या आता माध्यमांना देऊ लागल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचाराचं प्रकरण कौटुंबिक कोर्टात दाखल केलं होतं. आता बघा, 4 फेब्रुवारी रोजी कोर्टाने याबाबत धनंजय मुंडे यांना तत्वतः दोषी ठरवत महिन्याला 2 लाख रुपये पोटगी करुणा मुंडे यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय करुणा मुंडे यांना झालेली मारहाण देखील तत्वतः मान्य करीत इथून पुढं असा प्रकार होता कामा नये अशी तंबी धनंजय मुंडे यांना कोर्टाने दिली आहे. त्यानंतर करुणा मुंडे यांनी एक प्रकरण बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव मुंडे यांनी एक इंस्टाग्राम पोस्ट करीत वडिलांची बाजू घेतली होती. त्यात त्यांनी काय म्हटलं, माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाहीत. म्हणजे कोण? धनंजय मुंडे. ते माझी आणि माझ्या बहिणीची काळजी घेतात, सांभाळ करतात. माझी आई मारहाण होत असल्याचा बहाणा करीत आहे. उलट तिनेच माझ्या वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढलं होतं. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मारहाण केली होती आणि त्यामुळं मुंडे हे घरातून बाहेर पडले होते. म्हणजे खरं तर हा दावा अगदी खळबळ उडवून गेला ना हो, मोठी खळबळ उडवून गेला. आता हा दावा किती खरा किती खोटा असाही प्रश्न काहींना पडला. पण मित्रांनो, ही घटना खरी आहे असं मानायला आता अजिबात हरकत नाही, कारण स्वतः करुणा मुंडे यांनीच तो दावा मान्य केलेला आहे. त्या म्हणाल्या, माझ्या मुलांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. मी जर माझ्या नवऱ्याला मारत असेल तर चांगलंच आहे. माझा नवरा मला 100 मारत असेल तर मी 2 मारणार नाही का? मी गप्प बसणार नाही. माझ्या जीवावर आल्यानंतर मी मारलं तर बिघडलं कुठं? हे सांगत असतानाच बघा, त्यांनी एक घटनासुद्धा आवर्जून सांगितलेली आहे. एकदा दारू पिऊन माझ्या नवऱ्यानं माझा गळा दाबला. माझा जीव जाण्याची वेळ आली होती तेव्हा मी माझा गुडघा त्यांच्या टिंब 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 टिंबवर मारला. मग मी करणार काय? माझ्या जीवावर आलं तर मारणारच ना, असं म्हणत करुणा मुंडे यांनी मारहाण झालेले पुरावे देखील दाखवलेले आहेत. आपल्यासोबत हिंसाचार होत होता असंही करुणा मुंडे यांनी यावेळेला स्पष्ट केलं. बघा, त्यामुळं धनंजय मुंडे यांना त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी मारहाण केली का? हा दावा जो त्यांच्या मुलानं केला तो खरा होता का? याचं उत्तर आता आपोआपच मिळालेलं आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मात्र याबाबत अजून तरी कसली प्रतिक्रिया दिलेली नाही, कारण करुणा मुंडे मात्र आता एकदम ॲग्रेसिव्ह म्हणजे अटॅकिंग मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. जुन्या आणि ज्या बाहेर आलेल्या नाहीत असे अनेक प्रकरणाबाबत आता त्या उघडपणे बोलायला लागलेल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतील अशी परिस्थिती आज तरी हमखास दिसत आहे. बघा, एकूण हे प्रकरण अधिक वाढणार, अधिक चिघळणार असं चित्र तर सध्या आहे. करुणा मुंडे या आणखी काय गौप्यस्फोट करतील, आणखी काय आतलं दडलेलं लपवलेलं बाहेर निघतं हे पाहण्यासारखं असणार आहे. मित्रांनो, आपण पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.